सारे विश्व ब्रह्मरूप आहे असे मानून ज्ञानी पुरुष ललाटाचे ठाई ब्रह्मदर्शन घेत असतो। वैष्णवजन हृदयाचे ठिकाणी चतुर्भुज द्वारकानाथाचे दर्शन घेत असतो। प्रभूच्या एकांगाचे चिंतन करणे म्हणजे ध्यान होय, सर्वांगाचे चिंतन करणे म्हणजे धारणा होय। दास्य भक्तीने लवकर हृदय दीन बनते। प्रथम भगवंताच्या चरणारविंदाचे ध्यान करावे, नंतर मुखारविंदाचे व शेवटी सर्वांगाचे ध्यान करावे। ध्यान योगाची प्रक्रिया कपिल गीतेत विस्ताराने दिलेली आहे। इथे त्याचा उल्लेख संक्षेपाने केला आहे। साधक सावध राहून जर ध्यान करेल तर त्याच्या हे लक्षात येईल की मायेची शक्ती भ्रांतिमय आहे। ईश्वराचे चिंतन न झाले तरी हरकत नाही, पण संसाराचे चिंतन मात्र कधी करू नये। ईश्वराचे ध्यान कधी होऊ शकले नाही तरी हरकत नाही, पण संसाराचा ध्यास सोडण्याची सवय झाली पाहिजे। ध्यानाशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही। ज्याप्रमाणे रुपया पैशाचे ध्यान आपण करतो त्याप्रमाणेच परमेश्वराचे ध्यान करा। आरंभी आपल्या डोळ्यासमोर अंधकार पसरलेला दिसेल, परंतु धैर्याने योग धारणा करून मनावर ताबा मिळवा। बुद्धीने भगवंताच्या सर्वांगाची धारणा करा। जशी जशी बुद्धी स्थिर होत जाईल तसे तसे मनही स्थिर होत जाईल। धारणा स्थिर झाली म्हणजे ध्यानात प्रभूचे मंगलमय स्वरूप दिसेल व भक्ती योगाची प्राप्ती होईल। ध्यानात मन स्थिर होत नसेल तर त्या मनाला मृत्यूचे भय दाखवा, म्हणजे मग ते स्थिर होईल। मनाला कोणत्याही प्रकारे समजवा व स्थिर करा। ज्ञानदेवानी मनालाच गुरु केले आहे। मनाचा खरा गुरु आत्मा होय। जय जय राम कृष्ण हरी।